विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 12 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये देखील नोट डाऊन करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला? 4 ऑप्शन आहेत. पुणे विमानतळ, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगळुरू, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड की यापैकी कोणीही नाही. आणि जेवढेही आपण प्रश्न बघणार आहोत त्याचा जर मॉक सराव करायचा असेल तर आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड. लक्षात घ्या, विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला मिळाला आहे. विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांचे आयोजन नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने FICCI आणि एअरफोर्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने केले होते. यानंतर पुढील प्रश्न, महिला प्रीमियर लीग 2026 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. लक्षात घ्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने संघाने नुकतेच वडोदरा येथील कोटांबी स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा 6 विकेटने पराभव करून महिला प्रीमियर लीग 2026 विजेतेपद आणि आपले दुसरे महिला प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले. आत्तापर्यंत झालेल्या 4 हंगामामध्ये फक्त 2 संघांनी म्हणजे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हे विजेतेपद जिंकले आहे. पुढील प्रश्न, नीती आयोगाने 2035 पर्यंत कोणत्या राज्याला क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी एक ब्लूप्रिंट तयार केला आहे? ऑप्शन आहेत गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश की यापैकी कोणीही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. लक्षात घ्या, नीती आयोगाने आंध्र प्रदेशासाठी एक महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा योजना सादर केली. या धोरणात्मक ब्लूप्रिंटचा उद्देश 2035 पर्यंत आंध्र प्रदेशाला भारतातील प्रमुख नवीकरणीय ऊर्जा केंद्रामध्ये रूपांतरित करणे आहे. या योजनेअंतर्गत स्वस्त वीज, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि खाजगी क्षेत्राच्या मजबूत सहभागाचे आश्वासन देण्यात आले आहे. आता आंध्र प्रदेश आला आहे, त्याविषयी अधिकची माहिती. आंध्र प्रदेश आहे या ठिकाणी स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत N. चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत S. अब्दुल नझीर. राजधानी आहे अमरावती. एकूण जिल्हे आहेत 26. क्षेत्रफळ आहे 1,62,970 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी. महत्त्वाची धरणे आहेत सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर, सतीश धवन स्पेस सेंटर. विधानसभेच्या 176 जागा आहेत, लोकसभेच्या 25 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल टीचर प्राइज 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? चेतन सिंग, श्रद्धा पाठक, रुबल नागी की यापैकी कोणीही नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रुबल नागी. लक्षात घ्या, भारतीय शिक्षिका रुबल नागी यांना अलीकडे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दरम्यान ग्लोबल टीचर प्राइज 2026ने सन्मानित करण्यात आले. जेम्स एज्युकेशन फाउंडेशनद्वारे आयोजित या पुरस्काराच्या 10व्या आवृत्तीत त्यांनी $1 दशलक्ष पुरस्कार जिंकला. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मखतूम यांनी भारताच्या शिक्षिका रुबल नागी यांना ग्लोबल टीचर प्राइज 2026 प्रदान केला. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केलं आहे? गोवा, केरळ, ओडिसा की यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. लक्षात घ्या, वृद्धजन बजेट हे एक धोरणात्मक साधन आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित सर्व सरकारी खर्च एका स्वतंत्र बजेटी विवरणात सादर केला जातो. यामध्ये पेन्शन, आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजना समाविष्ट असतात. यामुळे खर्च वाढेलच असे नाही, पण पारदर्शकता वाढेल आणि वाढत्या वयोवृद्ध लोकसंख्येचा सार्वजनिक वित्तावर काय परिणाम होत आहे हे समजण्यास मदत होईल. आता केरळ मॅपमध्ये आहे या ठिकाणी. केरळची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. जिल्हे आहेत 14. क्षेत्रफळ आहे 38,863 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मटिकेथन, अनमुडी, पामबदूम, पेरियार, सायलेंट व्हॅली. महत्त्वाची धरणे आहेत इडुक्की, पालमपुझा, पेची आणि कुंडाला. विधानसभेच्या 140 जागा आहेत, लोकसभेच्या 20 तर राज्यसभेच्या एकूण 9 जागा आहेत. पुढील प्रश्न, अलीकडे भारताने कोणत्या देशाने जलविद्युतावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करार केला आहे? रशिया, जपान, भूतान की यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे भारत आणि भूतान.
लक्षात घ्या, भारत आणि भूतान यांनी विद्युत क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. यामध्ये भारताच्या गुंतवणुकीचा आणि भूतानच्या विशेष क्षमतेचा लाभ घेत जलविद्युत विकासावर विशेष भर दिला जाईल. भूतानची कॅपिटल आहे थिम्पू, करन्सी आहे नग्युल ट्रम्प, प्राईम मिनिस्टर आहे शेरिंग तोबगे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स प्रयत्न आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. पुढील प्रश्न, अलीकडे गोल्डमॅन सॅचेसने कॅलेंडर वर्ष 2026 मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर किती टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे? 7.1%, 6.9% की 7.4%? योग्य उत्तर आहे 6.9%. यानंतर पुढील प्रश्न, SJVNने कुठे 70 मेगावॅटची धुबरी सौर ऊर्जा प्रकल्पाची सुरुवात केली? आसाम, ओडिसा, राजस्थान की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे आसाम. आसामची स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हिमंत बिश्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. जिल्हे आहेत 35. क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर. विधानसभेचे 126 जागा आहेत, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मद यांना 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे? रशिया, इराण, पाकिस्तान की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे इराण. यानंतर पुढील प्रश्न, भारत 2026 मध्ये सैन्य शक्तीच्या बाबतीत जगातील कोणता सर्वात मजबूत देश बनला? तिसरा, दुसरा, चौथा की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे चौथा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कुठे 14 नवीन MRI मशीनचे उद्घाटन करण्यात आले? राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश की यापैकी नाही? तर ते जे राज्य आहे ते आहे गुजरात. गुजरातमध्ये 14 नवीन MRI मशीन सुरू करण्यात आल्या. मुख्यमंत्री पटेल यांनी 348 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात 14 अत्याधुनिक MRI मशीनच्या सुरुवातीसह 31 विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आरोग्य सेवा आणि प्रादेशिक विकास बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. गुजरात मॅपमध्ये आहे या ठिकाणी. स्थापना झाली आहे 1 मे 1960ला. महाराष्ट्राची देखील स्थापना याच दिवशी झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,96,244 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक, वनसदा. महत्त्वाची धरणे आहेत सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतेवाडा आणि धारोई. विधानसभेच्या 182 जागा आहेत, लोकसभेच्या 26 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 20 वर्षानंतर प्रथमच स्थानिक फूट अँड माउथ रोगसाठी लस म्हणजेच व्हॅक्सिन लॉन्च केली? सुदान, मोरोक्को, टांझानिया की दक्षिण आफ्रिका? तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. करन्सी आहे साऊथ आफ्रिकन रँड. प्रेसिडेंट आहे सायरिल रामपोसा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूण 12 प्रश्न बघितलेत. आता कालचे जे व्हिडिओ आहेत त्यातील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. चर्चेत असलेला धौलपूर करोली टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे? राजस्थान. आयुसीने इराणमधून कोणाला आपली पहिली महिला सदस्य म्हणून निवडले? सोराई अघाई हाजे आगा. कोणत्या देशाने खाबारोस्क अणुपाणबुडी लॉन्च केली? रशिया. भारत आणि कोणत्या देशामध्ये 2025 मध्ये विक्रमी $155 अब्ज व्यापार झाला? चीन. कोणत्या राज्यात AI आधारित आक्रमक वनस्पतींची ओळख पटवण्यासाठी न्यूफ्लोरा ID ॲप लॉन्च करण्यात आले? केरळ. कोणाच्याद्वारे लिहिलेल्या नवीन पुस्तक रिक्लेमिंग इन्क्रेडिबलचे प्रकाशन करण्यात आले? नवीन कुंडू. अलीकडे 2026 हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन कोण करणार आहे? इटली. अलीकडे 24व्या भारत अमेरिका संयुक्त तांत्रिक गटाच्या संरक्षण सहकार्याशी संबंधित पूर्ण बैठक कुठे झाली? नवी दिल्ली. कोणत्या राज्यात भूमी मालकी प्रक्रिया डिजिटल व वेगवान करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुरू करण्यात आले? कर्नाटक. अलीकडे IIFCLच्या व्यवस्थापकीय संचालकपदी जबाबदारी कोणाकडे देण्यात आली आहे? रोहित ऋषी. कोणत्या बँकेने लघु व मध्यम उद्योगांसाठी कोणतीही हमी न घेता रूफटॉप सोलर कर्ज सुरू केले? ॲक्सिस बँक. ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 कोणी जिंकला? भारत. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, महिला प्रीमियर लीग 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे?
UP वॉरियर, दिल्ली कॅपिटल, मुंबई इंडियन की रॉयल चॅलेंजर बेंगलोर? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चालू घडामोडी व इतर महत्त्वाचे प्रश्नसंच हवा असेल तर फक्त 160 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. याकरिता तुम्हाला कोर्स परचेस करताना New20 कुपन कोड यूज करायचा आहे. हा कोर्स परचेस करताना ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे सुरुवातीला, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व करायची असेल तर हा जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डेली सकाळी 6 वाजता आपला करंट अफेअरचा व्हिडिओ येत असतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. तसेच शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली हाय बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. थँक्यू.